आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत। याचं सर्व क्रेडिट शेख अकबर भैया यांना जातं। 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणजेच जनतेसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे। म्हणजे आज प्रत्येक जनतेला न्याय, समता, बंधुता याप्रमाणे जगण्याचा अधिकार या प्रजासत्ताक दिनामुळे बहाल झालेला आहे। आणि त्या निमित्ताने आज अकबर भैयाने जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय अतुलनीय आहे। खरं पाहायला गेलं तर अकबर भैया हे नेहमी सोशल वर्क खूप छान करतात, पण आज ज्यांचं जे कर्तृत्व आहे आणि आज त्यांनी जो कार्यक्रम अवलंबला आहे तो म्हणजे त्यांनी आपल्या समाजामध्ये जे लोक स्वच्छता कार्य करतात त्या लोकांचा आज सन्मान केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। खरंच आज आपला भारत ह्या लोकांमुळे स्वच्छ राहतो आणि असं म्हणलं जातं ना की जिथे स्वच्छतेचा वास तिथे लक्ष्मीचा वास। तसंच जर आपल्या भारतामध्ये हे स्वच्छता कामगार आहेत म्हणूनच आज आपला भारत देश समृद्ध आहे आणि ते खरे हकदार आहेत आजच्या ह्या सन्मानाचे। त्यामुळे मी खरंच अकबर भैयांकडे बघून मला तर असं वाटतं खरं सोशल वर्क अकबर भैयांचं आहे आणि आमच्या सगळ्या भगिनींचा त्यांना सतत पाठिंबा राहील। आणि आज अकबर भैयांनी मला इथे बोलण्याचा जो चान्स दिला त्याबद्दल मी खूप आभारी आहे। धन्यवाद। सन्मान सोहळा, सन्मान कर्तृत्वाचा आज 76व्या प्रजासत्ताक दिनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले जे स्वयंरोजगार विभाग आहे तर त्यांनी अतिशय खूप छान उपक्रम घेतलेला आहे। जे आपल्यासाठी वर्षभर काम करतात, आपल्यासाठी जे क्लिनिंग डिपार्टमेंट आहे सगळं व्यवस्थित सांभाळतात, तर त्या अनुषंगाने आज अकबर भैया आणि आपला स्वागत दादा यांनी अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे। त्याच्याबद्दल मी सर्व राष्ट्रवादी पक्षांच्या महिला टीम कडनं अकबर भैया आणि स्वयंरोजगारचे जे आहेत सर्व पदाधिकारी त्यांचा मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। निमित्त सर्व मनपा कर्मचारी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व कार्याध्यक्ष व अध्यक्ष व महिला मंडळ सर्वांनी इथं उपस्थित राहून जे काही कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व कार्यक्रमाचे क्रम सर्व चांगला सुरळीत पार पडला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे सुनीलजी तटकरे साहेब, रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षा सन्माननीय सौ मेघाताई पवार यांच्या आदेशाने आणि आमचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे आपले जे स्वच्छता कर्मचारी आहे, स्वच्छता दूत आहे आणि स्वच्छतेविषयी समाज जागृती करणारे समाजसेवक आहे, तर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार आणि स्वयंरोजगार सेल यातर्फे जाहीर सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता। तर अशा ज्या कार्यक्रमाला आम्हाला अभिजित भैया देशमुख यांचं नेहमीच प्रोत्साहन राहतं आणि आज आपण पाहिलं का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी आणि विशेषतः आमच्या भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विंग ह्या म्हणजे वेळात वेळ काढून तात्परतेने इथं उभे राहिले आणि जेवढे कर्मचारी आज स्वागत प्रीत्यर्थ होते तर त्यांचं स्वागत केला, अगदी त्यांना मान सन्मान देऊन। तर हे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आमच्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केवळ राजकारणच करत नाही तर आम्ही समाजासाठी सुद्धा वेळोवेळी उभं राहू। आज आम्ही या कार्यक्रमातून संदेश दिला, ग्वाही दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असे उपक्रम भविष्यात नेहमीच चालू राहील अशी ग्वाही देतो। धन्यवाद। भैया